अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांदणी येथील शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचे अनुदान रखडल्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांदणी गावातील शेतकऱ्यांनी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे अनुदान अद्याप मिळाले नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली होती, मात्र अनुदानासाठी वारंवार पाठपुरावा करूनही निधी मिळाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। यापूर्वी उपोषणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तात्पुरती आश्वासने देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। अनुदान न मिळाल्यामुळे आर्थिक नुकसान, मानसिक त्रास तसेच चौकशीच्या फेऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबतही शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे। न्याय मिळावा आणि हक्काचे अनुदान तातडीने द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू असून प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे। आम्ही शेतामध्ये वृक्ष लागवड केली, रोजगार हमी अंतर्गत वृक्ष लागवड केली होती। त्याचे अनुदान मिळण्यासाठी आम्ही 2 वेळ उपोषण जिल्हाधिकाऱ्यासमोर केले, तसेच आयुक्तांनाही निवेदन दिले, परंतु अद्याप 1.5 वर्षापासून शासन दरबारी भांडताना आम्हाला न्याय मिळाला नाही। परत आमच्यावरती या शासकीय अधिकाऱ्यांकडून अन्याय करण्यात आलेला आहे। मानसिक ताण आणि आर्थिक नुकसान यांनी आमचे केलेले आहे। पातूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्या विभागातील शेतकरी हा नापिकी झाल्यामुळे कर्जबाजारी झालेला आहे। आम्ही आमच्या पत्नीचे सोने गव्हाण ठेवून शेतामध्ये वृक्ष लागवड केलेली आहे आणि 3 वर्षापासून शेतामध्ये वृक्ष लागवड केली असताना आम्हाला अनुदान मिळालेले नाही। पातूर पंचायत समितीतील इंगळे मॅडम, BDO नायसे साहेब, भजई साहेब, तसेच वैष्णवी मॅडम, जिल्हाधिकारी कुंभार साहेब, आता मेश्राम मॅडम यांनी सुद्धा आम्हाला न्याय दिला नाही। 1.5 वर्षापासून आम्ही भांडत आहोत। तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा व आमच्यावरती ज्या अधिकाऱ्यांनी अन्याय केलेला आहे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे।